नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपले मास्टर क्लास A1 या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण मराठी विषयाचा त्यातील व्याकरणाचा अतिशय महत्त्वाचा भाग घेऊन आलेलो आहोत, तो म्हणजे शब्दांचे प्रकार। मग त्यामध्ये तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द व परभाषीय शब्द हे चार प्रमुख प्रकार आज आपण शिकणार आहोत। मित्रांनो, कोणत्याही भाषेमध्ये सुरुवातीला खूप शब्द नसतात। जसजशी ती भाषा बोलली जाते त्यानुसार त्या भाषेमध्ये नवीन नवीन शब्द हे ऍड होत असतात आणि या शब्दांचा जेव्हा आपण वापर करत असतो त्यावेळेस आपल्याला असं जाणवत नाही की ते शब्द दुसऱ्या भाषेतून आलेले आहेत। मग असे अनेक शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा मित्रांनो काय झालेले आहे, मिक्स झालेले आहेत। काही नवीन आलेले आहेत, काही तेच शब्द आहेत त्यांचे रूप बदलून ते शब्द आलेले आहेत, काही दुसरे शब्द आणखी ऍड झालेले आहेत। मग असे चार प्रमुख प्रकार आज आपण या भागामध्ये शिकणार आहोत। तर चला आपण एक एक प्रकार आता अभ्यासू। नमस्कार, माझे नाव सायली संदीप पाटील। आज आपण पहिला प्रकार बघणार आहोत तत्सम शब्द। संस्कृत भाषेतील अनेक शब्द जसेच्या तसे म्हणजेच त्यांच्यात कोणताही बदल न होता ते मराठी भाषेत आलेले आहेत असे शब्द म्हणजेच तत्सम शब्द होय। उदाहरणार्थ कन्या, पुत्र, पिता, पुष्प, जल, भगवान, भूगोल, परंतु इत्यादी। नमस्कार, माझे नाव सोहम विक्रम कुचुरे। आज आपण तद्भव शब्द दुसरा प्रकार बघणार आहोत। संस्कृत भाषेतील अनेक शब्द जशीच्या तसे न येता त्यांच्या रूपात काही बदल होऊन मराठी भाषेत आले आहे असे शब्दांना तद्भव शब्द असे म्हणतात। उदाहरणार्थ संस्कृत भाषेतील ग्राम शब्दाला आपण गाव म्हणतो, दुग्ध शब्दाला दूध, पुष्प शब्दाला फूल, कोमल शब्दाला कोवळा इत्यादी। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव प्रथमेश सतीश गवळे आहे। आज आपण तिसरा प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे देशी शब्द। जे शब्द अन्य भाषेतून आलेले नाहीत अशा मूळ शब्दांना देशी शब्द असे म्हणतात। उदाहरणार्थ चिमणी, वांगे, डोळे, झाड, झोप, दगड, गुडघा इत्यादी अशा शब्दांना देशी शब्द असे म्हणतात। माझे नाव श्रीराज मोलदोरे। आज आपण चौथा प्रकार म्हणजे परभाषीय शब्द पाहणार आहोत। जसे संस्कृत भाषेतील काही शब्द आपल्या मराठी भाषेत आढळतात तसेच संस्कृत शिवाय इतर भाषांतील शब्द देखील मराठीत समाविष्ट झालेले आहेत असे शब्द म्हणजे परभाषीय शब्द होय। उदाहरणार्थ पेन, टेबल, इनाम, तारीख, बटाटा इत्यादी। धन्यवाद।